सिंधुदुर्ग जिले में इस समय तरबूज का मौसम जारी है और यह सड़क किनारे स्टॉल्स पर बड़े पैमाने पर बिकते दिखाई दे रहे हैं। जिले के कुडाल तालुका स्थित पाटगांव में तरबूज का उत्पादन सबसे अधिक होता है। यहाँ के तरबूज मीठे और रसीले होते हैं। साथ ही गोवा, रत्नागिरी, बेलगांव समेत स्थानीय बाजार में इसकी अच्छी मांग है। वर्तमान में तरबूज की कटाई चल रही है और पाटगांव से प्रतिदिन लगभग 50 टन तरबूज बिक्री के लिए भेजे जा रहे हैं। हालांकि इस खेती से आर्थिक लाभ तो होता है, लेकिन वन्य जीवों के कारण इसका नुकसान भी काफी मात्रा में होता है, किंतु प्रशासन इस ओर ध्यान नहीं देता। ऐसी जानकारी स्थानिक किसानों ने मीडिया से बातचीत में साझा की। पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात। एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक, जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे। म्हणजे इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत, इथे जरा चांगला माल तयार होतो, सुरुवातीला गोड येतो माल। तुम्ही खरेदी करता ती हंगाम कुठला असतो प्रामुख्याने? आता हे डिसेंबर पासून चालू झाला ते साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो। पूर्ण सिंधुदुर्गात मी कलिंगड घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो। गोव्यात कसा ह्याला हे कसं? गोव्यात पूर्वी नामदारी चालायची, अंकोला, कारवार तिकडनं यायची, उडपी वगैरे ती कलिंगड। हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं। कलिंगड ऑगस्ट चालायला लागला। आता पूर्ण गोव्यात नामदारी कलिंगडला कोण विचारत नाही, हे चालतं। हे पूर्वी 10 वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली 8 दिवसांनी एक गाडी खपायची गोव्यात। आता दिवसाला 10 गाड्या तरी गोव्यात जातात। ह्या पूर्वी पाठवली ती नको नको करून, म्हणजे लोकांनी नापसंती होती, काय आहे काय माहिती, पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी। माल जास्त झालेला तेव्हा, पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये। हे ऑगस्टच कलिंगड एक नंबर चालतं। तुमच्या नाला तिथे दर मिळतो कलिंगडाला? कलिंगड आता सुरुवातीला जरा म्हणजे रेट थोडा जास्त असतो, नंतर आता म्हणजे 17-18 चालतो रेट किलोमध्ये। हो, आणि नंतर मग तो 12-14 असा येऊन थांबतो रेट मार्केटमध्ये। म्हणजे ते साधारणतः गोव्याला दिवसाला 50 टन जातो माल गोव्यामध्ये। आणि हे कुडाळ वगैरे पासून चालू होतं, इकडे कुडाळ, बांधा, सावंतवाडी, वेंगुर्ला असे 60 दिवसाचं। 60 दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो। म्हणजे पहिलं औषध मारणं, कट्टर मारणं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणून पूर्ण हे नांगरून वगैरे केल्यानंतर हे आपलं मर्चिंग करतो। माणसं बोलून खत बीत घालून वरती मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही, बी लावतो। बी लावली की नंतर साधारण 4थ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण 60 दिवसामध्ये हे पीक तयार होतं। पण 60 दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो। खूप त्रास म्हणजे आता बघितलं तर तुम्ही आता इथे आलात, बघितलं या ठिकाणी किती खाली आहेत ते। आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले गौरेडे असे। पण गौरेड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं वगैरे म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला। पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला, म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत, असं चाललंय। पाटगावामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली? पाटगावामध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली ज्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कलिंगड सुरू होतात ना, ही आमच्या पाटगावामध्ये मराठवाडीमध्ये आमचे जवळजवळ मराठवाड्यामध्ये आम्ही परब आहोत, ते मराळ आहेत, राऊळ आहेत, हे सगळेजण आम्ही कलिंगडाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात। आणि पहिली पाटगावामध्ये सुरुवात होते कलिंगडाला। कुठे जास्त करून आता तुम्ही? जास्त करून म्हणजे आमचे व्यापारी म्हणजे विठ्ठल लांबर बांध्याचे ते येतात, त्याच्याबरोबर किशोर कुबल येतात, हे आमचे या ठिकाणी घेऊन जातात। साधारण म्हणजे आता इथे आपल्या ह्याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे धारापासून पुढे, तिथून गोवापासून आता रत्नागिरीपर्यंत ते पाठवतात। गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात पहिली